राज्यात सध्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची अक्षरशः रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक पातळीवरील या निवडणुकीचं एक वेगळंच राजकारण असतं. इथे वरच्या पातळीवर ज्या पक्षाची कट्टर शत्रुत्वाची मैत्री असते, ते पक्ष अनेकदा जिल्हा आणि तालुका पातळीवरील हातमिळवणी करताना दिसतात. त्यामुळे जनतेची गफलत होते. राजकीय वातावरण अधिक चुरशीचं होतं आणि निवडणूक कोणाची व कसली युतीने जिंकते हे शेवटपर्यंत लक्षातही येत नाही. यात आता करमाळा नगरपालिकेतील प्रचार मोहिमेत एक मोठं आणि राजकीयदृष्ट्या लक्षवेधी चित्र पाहायला मिळालं. शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी हजेरी लावली. विरोधी पक्षाचं म्हणून ओळखले जाणारे धैर्यशील मोहिते पाटील शिंदे गटाच्या सभेत उपस्थित राहिलेच, पण तिथे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुकही केलं. त्यांच्या भाषणामुळे संपूर्ण राज्यात चर्चा रंगली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं, की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. कुठला पक्ष, कोणत्या विचारसरणीचा नेता आहे हे पाहत नाहीत. लोकांसाठी, विकासासाठी आणि मदतीसाठी सढळ हाताने पुढे येतात आणि याचा मी स्वतः साक्षीदार आहे. हीच ओळख त्या सभेतील सर्वात चर्चेत राहिली. त्यांनी पुढे एक महत्त्वाची घटना सांगितली. अकलूजला नगरपंचायत करण्यासाठी आम्ही तब्बल 46 दिवस साखळी उपोषण केलं. हा प्रश्न वर्षानुवर्ष रखडलेला होता. आम्ही आशा सोडून बसलो होतो. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि अकलूजला नगरपंचायतीचा दर्जा दिला. एवढंच नाही तर 550 कोटीचा निधीही अकलूजला नगरपंचायतीला दिला. या वक्तव्याने त्यांनी स्पष्ट संदेश दिला, की स्थानिक पातळीवर कोण आपल्यासाठी काम करतो हे पक्षपेक्षा महत्त्वाचं असतं. त्यांनी पुढे जनतेला एक वेगळं सूत्र सांगितलं. इलेक्शन झाल्यावर राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. करमाळ्याच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. तुमचा टाउन प्लॅन कसा असावा, नगरपालिका भविष्यात कशी असावी यावर विचार करा, ठराव करा आणि तो ठराव घेऊन एकनाथ शिंदे साहेबाकडे जा. इथे त्यांनी सांगितलं, की एक गोष्ट अनेकांना धक्कादायक पण वास्तववादी वाटली. सभागृहात एकमेकांच्या विरोधात आम्ही जोरदार भांडतो, आरोप प्रत्यारोप करतो, पण दुपारच्या जेवणाला सगळे एकाच टेबलावर बसतो. दिल्लीला आम्ही एकत्रच असतो. केंद्र आणि राज्याच्या योजना ढकलण्यासाठी आम्ही एकमेकांना मदत करतो. यातून त्यांनी लोकांचा एकच संदेश दिला. राजकारण गरम असतं, पण त्यामागे संबंध, संवाद आणि कार्यशैली वेगळी असते. दरम्यान नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये सध्या मित्रपक्षांमध्ये चकमकी सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी एकाच आघाडीतील नेते एकमेकांवर तीव्र टीका करतात. टोलेबाजी तर प्रत्येक सभेत दिसतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतांशी ठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. म्हणजे वरच्या पातळीवर युती, पण खाली मात्र प्रत्येक पक्ष स्वतःच्या तळागाळाला बळकट करण्याच्या रणनीतीवर चालत आहे. या निवडणुका झाल्यावर लगेचच जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका लागणार आहे. त्या निवडणुकीमध्ये असंच चित्र राहिलं, की वेगळ्या आघाड्या तयार होतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट नक्की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष वेगळ्या पद्धतीनं राजकारण करतात. येथील समीकरणे राज्य आणि दिल्लीच्या समीकरणापेक्षा पूर्ण भिन्न असतात. संपूर्ण राज्यात तयार झालेलं हे राजकीय वातावरण जनतेसाठी अतिशय उत्सुकता वाढवणार आहे. कारण कोणी कोणासोबत आणि कोण विरोधात आहे हे ठरायला आजकाल राजकीय नकाशा रोज बदलतोय. पण या सगळ्यात लोकांना दिसणारी एकच गोष्ट म्हणजे स्थानिक विकास कोण करतो, कोण निधी आणतो आणि कोण खरोखर काम करतो. अशा वातावरणात करमाळ्याची सभा आणि धैर्यशील मोहिते पाटलांची शिंदेचं कौतुक हे राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वभावाबद्दल आपलं काही मत असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.